आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरची कन्या समता गोखले दांडेकर ही सध्या इस्रायलमध्ये आहे। सध्या त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि तिथून तिने दिलेले लाईव्ह अपडेट आज आपण तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पाहणार आहोत। इस्रायलमधून शालोम 2021 नंतर परत एकदा इथल्या युद्धजन्य परिस्थितीवर लेख लिहिण्याची दुर्दैवानं माझ्यावर वेळ आली आहे, असं समता गोखले दांडेकर म्हणतात। कारण भारतात दाखवल्या जाणाऱ्या बातम्या, नातेवाईक, मित्रपरिवार यांचे काळजीयुक्त येणारे मेसेज आणि कॉल्स यासाठी इथल्या परिस्थितीवर खरंखुरं तटस्थ भाष्य करण्याची नितांत गरज वाटते। म्हणून समताने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्याचे इस्रायलमधील लाईव्ह अपडेट्स आपल्या भारतातल्या लोकांसाठी शेअर केलेत। समता गोखले दांडेकर यांनी थेट इस्रायलमधून तिथल्या सध्याच्या परिस्थितीविषयी शेअर केलेली माहिती आपण माझे कोकणच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी प्रणाली भोसले, माझे कोकणमध्ये आपले स्वागत। सुरुवातीला इस्रायलमध्ये युद्धाला सुरुवात कशी झाली हे पाहूयात। इस्रायलच्या दक्षिण पश्चिम भागात गाझा पट्टी हा एक संघर्षमय प्रदेश आहे। पॅलेस्टाईनच्या 2 विभक्त भागांपैकी हा एक तुलनेने बराच लहान भाग आहे। हा प्रदेश हमास या इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आहे। 7 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 6च्या दरम्यान गाझा पट्टीमधील हमासचे शेकडो दहशतवादी गाझा पट्टीला लागून असलेल्या इस्रायलमधील काही गावात इस्रायली सीमा कवच तोडून घुसले। काही दहशतवादी सीमेवरील भक्कम कुंपण बुलडोझरने तोडून, तर काही पॅराग्लायडरने हवेतून इस्रायली हद्दीत घुसले, तर काही समुद्रमार्गे इस्रायलच्या हद्दीत घुसले। त्याचवेळी हमासने गाझामधून सीमावर्ती भागासह रोहोबोत, तेल अवीव, जेरुसलेम या मध्य इस्रायलमधील शहरांवर रॉकेट सोडायला सुरुवात केली। अशा प्रकारे सीमावर्ती भागांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांची इस्रायलमध्ये घुसखोरी आणि बाकी इस्रायली शहरांवर गाझामधून रॉकेट्स अशा 2 आघाड्यांवर हमासने इस्रायलवर हल्ला सुरू केला। सीमावर्ती भागांमधील घुसखोरी। गाझामधून शेकडो दहशतवादी वेगवेगळ्या मार्गाने इस्रायलच्या सीमेवरील सुमारे 22 गावात घुसले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे। या घुसलेल्या हमासच्या अतिरेक्यांनी रस्त्यांवर सकाळी व्यायामासाठी बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या इस्रायली अबालवृद्धांना, इस्रायली चेकपोस्टमधील सैनिकांना, इस्रायली पोलीस स्थानकातील पोलिसांना गोळ्या घालून अमानुष हत्या केली। इस्रायली सैनिकांच्या मृतदेहांसोबत विजयी आविर्भावाचे फोटो सोशल मीडियावर टाकून जल्लोष सुरू केला। इस्रायली सैनिकांचे मृतदेह परत गाझामध्ये नेले। काही इस्रायली गावांमध्ये या दहशतवाद्यांनी इमारती स्वतःच्या ताब्यात घेतल्या आणि बेछूट गोळीबार सुरू केला। घराघरात जाऊन बेल वाजवून अजाणत्या लोकांनी दरवाजा उघडला की त्या घरांमध्ये आग लावली। वस्तूंची नासधूस करून इस्रायलींना मारून त्यांचे अपहरण करून गाझामध्ये ओलीस म्हणून नेलं गेलं आहे। ज्यू लोकांच्या सणानिमित्त इथे सध्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे शुक्रवारी रात्री सुमारे 1000भर तरुण मुलं-मुली दक्षिण इस्रायलमधीलच एका ठिकाणी उघड्या माळरानावर पूर्ण रात्रभर पार्टीसाठी जमले होते। पार्टीनंतर शनिवारी पहाटे जाग आली ती आकाशात दिसणाऱ्या रॉकेटच्या धुरानं, आणि उठून बघतात तोवर समजलं की आपला पूर्ण ग्रुप हा हमासच्या अतिरेक्यांनी वेढला आहे। त्या 1000भर मुलामुलींनी वाट दिसेल तिकडे धावायला सुरुवात केली खरी, पण बेछूट गोळीबार करणारे दहशतवादी त्यांच्या मागावर होतेच। काही खूप अंतर धावून इमारतींमध्ये आश्रय घेतला, पण दुर्दैवानं त्या इमारती सुद्धा दहशतवाद्यांनी आधीच ताब्यात घेतल्या होत्या। काही मुलामुलींची मात्र निव्वळ दैवयोगानं सुटका झाली, तर काहींना ओलीस म्हणून गाझामध्ये नेण्यात आलं आहे। बाकी इस्रायली शहरांवर रॉकेट हल्ले करण्यात आले। हमासने सकाळी 7 वाजल्यापासूनच दक्षिण सीमावर्ती भागांमधील सेडेरोत, एशकॉलन, रोहोबेत अशी इस्रायली शहरं आणि जेरुसलेम, तेल अवीव सारख्या बाकी प्रमुख शहरांवर रॉकेट्स सोडायला सुरुवात केली। एकूण सुमारे 5000 रॉकेट्स सोडली असं बातम्या सांगतात। परंतु जगात एकट्या इस्रायलकडे आयरन डोम या प्रणालीने 5000 रॉकेट्सपैकी 90% रॉकेट्स हवेत थांबवून नष्ट केली गेली। जसं रामायण किंवा महाभारतात दाखवलं जायचं की रावणाने किंवा कौरवांनी सोडलेल्या बाणाचा रामाने किंवा पांडवांनी मारलेल्या बाणाने हवेतच अचूक वेध घेतला, अगदी तसंच ही आयरन डोम यंत्रप्रणाली काम करते। पूर्ण देशभर ही यंत्रप्रणाली कार्यरत असते।
ही यंत्रप्रणाली तंत्रज्ञानाने एवढी समृद्ध आहे की उजाड माळरानावर लोकसंख्या नसलेल्या भागात रॉकेट्स पडत असतील तर तेथील रॉकेट्सचा वेध घेतला जात नाही। गाझाकडून येणाऱ्या रॉकेटची अवघ्या काही सेकंदात दिशा बघून त्या दिशेने आयर्न डोममधून प्रतिक्षेपणास्त्र सोडलं जातं आणि हे प्रतिक्षेपणास्त्र त्या रॉकेटला हवेतच निष्प्रभ करतं। याच सोबत ज्या भागात रॉकेट जात आहेत बरोबर त्या भागात सायरन वाजतात, जेणेकरून त्या भागातील लोक जवळच्या शेल्टरमध्ये सुरक्षितपणे आसरा घेऊ शकतात। शेल्टर म्हणजे रॉकेटपासून बचाव करणारी जागा। आयर्न डोमच्या कार्यप्रणालीमध्ये चुकून काही बिघाड झाल्यास लोकांना रॉकेटपासून इजा होणार नाही अशी दुहेरी भक्कम व्यवस्था इथे अस्तित्वात आहे। जुन्या इमारतींमध्ये हे शेल्टर तळघरात असतात, तर 1990 नंतर बांधलेल्या सर्व इमारतींमध्ये हे शेल्टर प्रत्येक मजल्यावर असतात। बरं, रॉकेट या नावाने आणि त्यांच्या आकड्यांनी घाबरून जाणं स्वाभाविक असलं तरीही या रॉकेट्सचे तंत्रज्ञान हे तुलनेने जुनाट आणि कमकुवत आहे हे जाणणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे एखादे रॉकेट समजा इमारतीला आदळले तर पूर्ण इमारत पाडण्याची क्षमता या रॉकेट्समध्ये नसते। फार तर एखादी भिंत पडू शकते, खिडकी असेल तर आग लागू शकते आणि खोलीत माणूस असेल तर त्याला इजा होऊ शकते। असेच एक रॉकेट इमारतीच्या भिंतीला आदळून तिथे आग लागल्याचा एक फोटो व्हायरल झालाय, पण त्याची बातमी भारतीय वृत्तवाहिन्यांवर पूर्ण इमारत पडली अशी बनवली जाते। असो, यावर इस्रायल सरकारने केलेल्या उपाययोजना। शनिवारी भल्या सकाळी सीमेवर हा प्रकार सुरू झाल्यावर सुरुवातीला काहीशा गाफील इस्रायली लष्कराला परिस्थितीचा संपूर्ण अंदाज यायला वेळ लागला। त्यात सुट्ट्यांमुळे सुमारे बरेच सैनिक रजेवर होते। दक्षिणेत तर नगण्य कुमक होती, स्वतःच्याच घरात लोक अडकून पडले होते, तर काहींच्या घरात दहशतवादी घुसले होते। घराबाहेर दहशतवादी मुक्तपणे फिरतायत, गोळीबार करतायत असे 22 गावातून पीडित लोकांचे सैन्याला फोन कॉल सतत येत होते। पण परिस्थिती समजावून घेऊन बचाव योजना आखून देशाच्या दुसऱ्या भागातून दक्षिणेत कुमक नेईपर्यंत इस्रायली सरकार आणि लष्कराला किमान 7 तास लागले। एवढ्या वेळात दक्षिण इस्रायलमध्ये प्रचंड नुकसान होऊन गेलं होतं। त्यानंतर मग योजना ठरवून बचाव मोहिमा सुरू झाल्या। एक मोहीम म्हणजे घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून अडकलेल्या नागरिकांना सोडवणं आणि दुसरी मोहीम म्हणजे गाझामधील हमासच्या केंद्रांवर हवाई प्रतिहल्ले सुरू करणं। इथे प्रत्येक नागरिकाला सैनिकी प्रशिक्षण दिलं जात असल्याने हजारो लोकांना या कारवाईसाठी बोलवण्यात आलं आहे। सत्ताधारी आणि विरोधी सरकारने मिळून परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी एकत्रित येत आपत्कालीन सरकार बनवलंय। इस्रायल गाझाला अन्न, पाणी आणि वीज पुरवतो। तो पुरवठा पूर्णपणे तुर्तास तरी बंद करण्यात आलाय। इस्रायल करत असलेल्या हवाई हल्ल्यामुळे गाझामधल्या सामान्य नागरिकांना इस्रायली पंतप्रधानांनी गाझा सोडून दुसऱ्या देशात जायला सांगितलंय। युद्धाच्या दुसऱ्या दिवशी इस्रायलच्या मुख्य पीडित सीमेवरील भागात काय परिस्थिती आहे? 22 पैकी बऱ्याच गावात घुसलेल्या अतिरेक्यांना शोधून काढण्यात इस्रायली लष्कराला यश आलंय। अजूनही 1 ते 2 इस्रायली गावात हमासच्या अतिरेक्यांसोबत इस्रायली सैनिकांची धुमश्चक्री सुरू आहे। मृतदेहांची ओळख पटवली जात आहे। साधारण किती जणांना ओलीस म्हणून गाझामध्ये नेलं गेलंय याचा तपास सुरू आहे। त्यांना सुरक्षितपणे परत मिळवण्यासाठी योजना आखल्या जात आहेत। हॉस्पिटल्समध्ये हजारो जखमी लोकांवर उपचार सुरू आहेत। रक्तदानासाठी पूर्ण देशात ठिकठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्यात आणि सोबतच प्रत्युत्तर म्हणून हमासच्या अतिरेकी केंद्रावर इस्रायली हवाई प्रतिहल्ले प्रचंड तीव्रतेने सुरू आहेत। जाणते अजाणतेपणी पसरवले जात असलेले काही गैरसमज। 5000 रॉकेट्समुळे आयर्न डोम यंत्रणा मोडकळीला आली असं बातम्यांमध्ये सांगितलं जात आहे, परंतु 5000 रॉकेट्स एकाच वेळी सोडण्यात आली नाहीत। ती सकाळी 7 ते 11 या वेळेत टप्प्याटप्प्याने सोडली गेली। त्यामुळे 90% रॉकेट्सना आयर्न डोमने निष्प्रभ केल्याचं सांगण्यात आलंय। उरलेली 10% रॉकेट्स काही ठिकाणी इमारतीला, गाड्यांना आपटली। पण आधी सांगितल्याप्रमाणे आयर्न डोम सोबतच सायरन आणि शेल्टर ही दुहेरी व्यवस्था पण इथे अस्तित्वात आहे। काही पोस्टमध्ये तरुण मुलींवर लैंगिक अत्याचार करून मग गाझामध्ये ओलीस म्हणून नेलं गेलं असं जे लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे। अर्थात त्यांना गाझामध्ये नेल्यानंतर काय परिस्थिती आहे हे अजून समजलेलं नाही। शिवाय वर लिहिलं तसंच हजारो मुलं उजाड माळरानावर पार्टीसाठी गेली होती।
इथे सध्या उन्हाळा सुरू असल्याने मुली शॉर्ट कपडे घालतात, अगदी पार्टीमध्ये सुद्धा. त्याच कपड्यांमध्ये त्या बिचाऱ्या मुलींना उचलून ओलीस म्हणून नेलं गेलं. त्याचे फोटो व्हायरल झाले. त्याच मुलींना अर्धनग्न करून नेलं म्हणून कोणी अर्थ काढला. यात इस्रायली यंत्रणेला काय अपयश आलं? इस्रायली लष्करानं वेळोवेळी अशा धोक्याची जाणीव करून देऊनही इस्रायली सरकारने एवढ्या मोठ्या गंभीर गोष्टीत गाफील राहणं, मोसादसारख्या जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणेलाही या दहशतवादी हल्ल्याची सूतराम कल्पना नसणं, सीमेवर असलेले सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टीम निष्क्रिय होणं, गाझासारख्या घातकी सीमेवर लष्करी रणगाडे असून पण त्यावर पुरेसे सैनिक तैनात नसणं, घरांमध्ये दहशतवादी घुसल्यावर लोकांनी मदतीसाठी फोनद्वारे याचना करून तब्बल 7 तासानंतर मग सैनिक तिथे पोहोचणं आणि मग एवढ्या मोठ्या उशिरा बचाव कार्याला सुरुवात होणं, नक्कीच या इस्रायलसारख्या देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यावर यथावकाश इथले सरकार, लष्कर आणि जनता कारवाई करेल यात शंका नाही. आत्ता या क्षणाला मात्र कोणीही कोणावर आरोप प्रत्यारोप करत न बसता सगळी जनता, सत्ताधारी आणि विरोधी सरकार एकत्र येऊन पुढील कारवाई करण्यावरच लक्ष केंद्रित करत आहेत. ही आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. 7 ऑक्टोबर हा दिवस हल्ल्यासाठी का निवडला गेला? बरोबर 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 6 ऑक्टोबर 1973ला इजिप्त आणि सिरिया या दोन्ही देशांनी समन्वयानं इस्रायल गाफील असताना इस्रायलवर असाच हल्ला केला होता. त्यावेळी इस्रायल एकाच वेळी सिरियाशी उत्तर सीमेवर तर इजिप्तशी दक्षिण सीमेवर युद्धात लढत होते. ते युद्ध साधारण 2.5 आठवडे चाललं आणि त्यामुळे गोल्डा मेयर या इस्रायलच्या पंतप्रधान होत्या. त्यावेळेचा हल्ला सुद्धा गाफील असताना झाला. त्यामुळे इस्रायलसाठी आश्चर्यकारक आणि सुरुवातीला नुकसानकारक ठरून सुद्धा जखमी इस्रायलनेच युद्धाला अखेरीस विजय मिळवला असा इतिहास आहे. हे युद्ध योम किप्पूर युद्ध म्हणून इस्रायलमध्ये ओळखलं जातं. त्याच दिवसाचं निमित्त आणि इस्रायल गाफील असण्याची तशीच संधी साधत 7 ऑक्टोबरच्या दिवशी असाच हल्ला केला गेला असावं असं तज्ज्ञ म्हणतात. तर आम्हाला काही त्रास झाला का? 7 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी सुट्टी असल्यानं उशिरा म्हणजे सकाळी 8:30 वाजता आम्ही सायरनच्या आवाजाने सुटलो आणि आमच्याच मजल्यावरील शेल्टरमध्ये गेलो. पण आधी सांगितलं तसं आयर्न डोम आणि सायरन यंत्रणेमुळे काहीही धोका नसतो हे आम्ही जाणून होतो. हे वगळता आम्हाला प्रत्यक्ष काहीही त्रास झाला नाही. त्यानंतर बातम्या बघून आम्हाला पण दक्षिण सीमेवर चाललेल्या भीतीदायक प्रकाराची कल्पना आली. परंतु आमच्या भागात सुदैवानं सगळं शांतच होतं आणि अजूनपर्यंत तरी शांतच आहे. आम्ही युनिव्हर्सिटी परिसरात राहत असल्यानं आम्हाला गेटेड आर्म सिक्युरिटीसुद्धा आहे. पण तरीही पीडित लोकांच्या वेदना पाहून पूर्ण दिवसभर मन नक्कीच झाकोळलं गेलं होतं. केवळ इस्रायलमध्येच नाही तर भारताच्या आणि इतर देशांच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांचं जीवन, त्यांच्या अडचणी असे विचार पूर्ण दिवसभर डोक्यात घोंगावत होते. मग रात्री कधीतरी खूप उशिरा मानसिकरित्या थकून आम्हाला झोप लागली. इस्रायलमधील बाकी जनजीवन कसं सुरू आहे? 7 ऑक्टोबरला सुट्टी होती. त्यामुळे इथल्या पद्धतीनुसार बाहेर सर्व गोष्टी म्हणजे शाळा, ऑफिस, दुकानं, बस, ट्रेन इत्यादी बंद असल्यानं आधीच शांत वातावरण होतं. परंतु रिझर्व्ह फोर्सेसमधल्या हजारो लोकांना आर्मी बेसवर बोलवल्यामुळे, रक्तदानासाठी जनतेला आवाहन केल्यामुळे आणि दक्षिणेत आपल्या अडकलेल्या आईबाबांना, मुलांना शोधण्यासाठी लोक स्वतःच्या गाड्या घेऊन बाहेर पडत होते. आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 ऑक्टोबरला सीमावर्ती भाग सोडून बाकी पूर्ण देश दुकानं, बस, ट्रेन, आवश्यक ऑफिसं वगैरे सुरू आहेत. मात्र शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी बंद आहेत. आत्ता तरी गाझामध्ये नेलेले इस्रायली ओलीस अजूनही समर्थपणे खिंड धरून ठेवणारे इस्रायली सैनिक, आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सरकार, प्रशासन आणि जनता यांना लढण्यासाठी खूप ताकद मिळो ही प्रार्थना आणि मृत्युमुखी पडलेल्या इस्रायली सैनिक आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. आत्ता आपण पाहिलेली माहिती ही कुठल्याही वृत्तवाहिन्यांनी किंवा वृत्तसंस्थांनी दिलेली नसून इस्रायलमध्ये काही व्यवसायानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील समता गोखले दांडेकर यांनी इस्रायलमधील सद्यस्थितीचा पुरवलेल्या अपडेट्सचे वर्णन आहे.